चला, युनिट 2 मधला मोस्ट टाइम टॉपिक ज्याच्यावर हमखास 100% प्रश्न येतो म्हणजे येतोच तो टॉपिक म्हणजे कंपोजिट फंक्शनवरले एक्झाम्पल. ओके, तर या गणिताची एक टेक्निक आहे बघा. ओके, मॅक्झिमम मुलाला हे समजत नाही गणितात सुरुवात कुठून करायची आणि गणित सॉल्व्ह कसं करायचं. ओके, क्ल्यू समजत नाही. बरं ते जाऊ द्या, काय काय बरोबर गणित समजते पण क्ल्यू समजत नाही. हे गणित कंपोजिट फंक्शनवरच आहे म्हणून. ओके, तर कंपोजिट फंक्शनवर मी एक ट्रिक सांगतो. ओके, जसं तुम्ही सी फॉर कॅट म्हणायचे. ओके, सी फॉर कॉल होत नाही का? ओके, सी फॉर कॅटच का म्हणा, सी फॉर कॉल होत नाही का? चालते तसं सी फॉर कॉमा. ओके, आता कॉमाचे स्पेलिंग चुकले असेल समजून घ्या. सी फॉर कॉमा, सी फॉर कंपोजिट फंक्शन. ओके, ज्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला कॉमा दिसते, दोन फंक्शन हे कॉमाच्या मधानं हे केलं असेल, डिवाइड केलं असेल, ते कंपोजिट फंक्शन गणित असते. बघा हे तर क्ल्यू दिला. ओके, असे बारीक चिर क्ल्यू आपण कधीच वाचत नाही. ओके, आहे का फंक्शनच्या मधात कॉमा आहे का दोघांच्या मधात? याचा अर्थ 100% गणित कशामधले? कंपोजिट फंक्शन वरले. चालते. ओके, बरं आता हे झालं, हे गणित सगळं कळलं तुम्हाला. ओके, आता बघा समजा उदाहरणार्थ वर्ग आपण 11वी मध्ये शिकलो बघा. असं दिलेलं राहायचं, काय दिलेलं राहायचं कडा, समजा यू बरोबर द्यायचं एफ ऑफ एक्स वाय, आणि आपल्याला समजा किंमत काढायची, समजा किंमत काढायची आपल्याला डेल यू बाय डेल थिटाची किंमत काढायची. ओके, आणि हा फॉर्म्युला यासाठी लावायचा, तर बोरो फॉर्म्युला पाठ करायचे. अरे पाठ नका करू बाबा, समजून घ्या ना, समजून घ्या कसं. ओके, यू हे कोणाचं फंक्शन आहे रे? एक्स वायचं. कोणाचं फंक्शन आहे? एक्स वायचं, म्हणजे यू मध्ये एक्स वाय ऍड झाले पाहिजे. ओके, तर कसं असते पहा, समजून घ्या. हे फॉर्म्युला जर समजला आणि फॉर्म्युला लिहिला, फॉर्म्युलाचा 1 मार्क आहे बरं, फॉर्म्युलाचा 1 मार्क म्हणून समजून घ्या फॉर्म्युला तुम्ही. ओके, हा बेसिक समजून घ्या, मग इथं कळलं तुम्हाला. चालते. बघा काहीच नाही करायचं, मी जसं लिहितो तसं लिहा. इथं लिहायचं, याला थोडं गॅप देऊन लिहायचं. यालाच मी काय केलं, गॅप देऊन लिहिलं. ओके, यू हे पहिल्यांदा कोणाचं फंक्शन आहे? एक्स. मग इथं काय ऍडजस्ट करायचं? डेल एक्स प्लस. प्लस काय दिलं मी? कारण यू हे एकाचं फंक्शन आहे का दोघाचं फंक्शन आहे ना, म्हणून प्लस. दोघांना जॉईन करायचं. सिमिलरली इथं काय करायचं पहा. ओके, सेम गॅप देऊन लिहायचं. तुम्हाला एवढी जर गोष्ट कळली ना, एवढी गोष्ट, तिथं काहीच नाही. आता एक्स नंतर काय वाय आहे का नाही? काहीच नाही, तो वाय टाकायचा. इथे एक्स दिसते का, तो वाय टाकायचा. कळलं? मग समजा तुम्हाला किंमत विचारली असते डेल यू बाय डेल साय विचारलं असतं, सॉरी फाय, डेल यू बाय डेल फाय विचारलं असतं. काहीच नाही करायचं. काय करायचं? डेल यू आणि हे डेल फाय गॅप देऊन लिहायचं. लिहिलं गॅप देऊन. यू हे कोणाचं फंक्शन आहे? पहिल्यांदा एक्स म्हणून ते लिहायचं डेल एक्स प्लस. आता काहीच नाही, जिथे एक्स असेल तिथे काय टाका? वाय टाका. काय येणार? डेल यू बाय डेल वाय आणि डेल वाय बाय डेल फाय. फॉर्म्युलाचा अर्धा मार्क आहे. समजा एखादा गणित आला याच्यावर, याचा अर्धा मार्क, याचा अर्धा, फॉर्म्युला लिहिण्याचा अर्धा मार्क. कळालं? ओके, चला मग बरोबर. मग सांगा मला, समजा आता हे आपल्याला दिलेलं आहे एफ ऑफ आर एस दिलेलं आहे, आणि तुम्हाला किंमत काढायची डेल यू बाय डेल एक्सची. किंमत काढायची डेल यू बाय डेल एक्सची. सपोज समजून घ्या, काय कराल? यू बाय कोणाचं फंक्शन आहे? आर आणि एच. मग याला गॅप देऊन लिहा दादा, याला गॅप देऊन लिहि तू. दिलं गॅप देऊन. यू हे कोणाचं फंक्शन आहे? आरचं. मग इथं लिहि डेल आर, इथं पण लिहि डेल आर, आणि काहीच नको करू. आता एवढं जर तुला समजलं ना, जिथं आर दिसते तिथे एस लिहि. म्हणजे काय येणार? डेल यू बाय डेल एस आणि डेल एस बाय डेल एक्स, हाफ मार्क. मग सपोज दुसरी किंमत काढायची तुला, डेल यू बाय डेल व्हायची. कोणाची किंमत काढायची? डेल यू बाय डेल व्हायची. काहीच नको करू. हे जर लिहिलं तुला, इकडे बा, इच्छाहून तू हे लिहिलं. ओके, आता हे जर लिहिलं तू, याच्यात काय फरक आहे? सगळं सारखं आहे, सगळं सारखं आहे. फक्त एक्सच्या जागी इथं काय आला? वाय टाकायचा. मग तू काय कर, मला आता दिमाग लढूच नको. जिथं एक्स आहे का तिथं वाय टाक. काय येणार? डेल यू बाय डेल आर बाय डेल वाय. ओके, डेल यू बाय डेल एस आणि डेल एस बाय डेल वाय. झाला ना? झाला. फुकटचा 1 मार्क फुकट झाला फॉर्म्युला. याच्यावर गणित 100% येणार ना? येणार. याच्यावर 100% गणित येणार. कळेपर्यंत चला. ओके, ही झाली एक टेक्निक. फॉर्म्युला कसं लिहायचं समजलं का? आता दुसरी टेक्निक, हे गणित शोधॅडचं आहे, आणि शोधॅडचं आपण प्रत्येक गणितात पहा, एक साईड घेतो, एक साईड आणतो. मग ती एलएचएस घेतो आणि आरएचएस आणतो, किंवा आरएचएस घेतो आणि एलएचएस आणतो. पण पोराला शोधॅडचे गणित, मी तर म्हणतो शोधॅडच्या गणित इतकं पांचट गणित कोणतं नाही. पण पोराला सगळ्यात गणित आवड जाते शोधॅडचेच. का? कारण मास्तर लोकांना तसं तुम्हाला शिकवलेलं असते. काय शिकवलेलं आहे मास्तर लोकांना? मी म्हणतो ती साईड घ्यायची, मग मास्तर काय म्हणतात? एलएचएस घ्यायचे. मास्तर काय म्हणतात? आरएचएस घ्यायचे. नेमकीच पोराला आरएचएस सवय लागली, डायरेक्ट मास्तर दुसरं गणित एलएचएस नाही घ्यायचा. झालं, पोराचा कॉन्फिडन्स तिथं लो झाला. कारण ते समजलंच नाही पोराला आतापर्यंत कोणती साईड घ्यायची आणि कोणती साईड आणायची.
ओके, मग मी सांगत नाही LHS घ्या RHS आणा, RHS घ्या LHS आणा सांगत नाही. याच्यात एक क्ल्यू आहे, या गणितासाठी क्ल्यू आहे. ओके, तू LHS घेऊ नको, RHS घेऊ नको, या गणितात क्ल्यू आहे. काय बघ, सगळं गणित या 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 कॉम्यावर डिपेंड आहे. सगळं गणित या कॉम्यावर डिपेंड आहे. कॉमा कोणाकोणाच्या मनात आहे? R आणि S च्या मनात आहे का नाही? याचा अर्थ R आणि S आपल्याला ऍडजस्ट करायचे. हे क्ल्यू आहे गणिताचा. R आणि S काय करायचे? आपल्याला ऍडजस्ट करायचे. मग R आणि S कुठं ऍडजस्ट करशील? जिथं R आणि S नसतील. मग बघ, RHS मध्ये जर घेतली तू साईड, तर RHS मध्ये R आहे का नाही? मग इथं तर ऍडजस्ट करू शकत नाही. ऍडजस्ट कुठं करावं लागलं आपल्याला? जिथं नसेल तिथं नाही रे, जिथं नसेल तिथं ऍडजस्ट करायचं ना. मग इथं बघा, इथं X इथं Y डे रूटच्या आत नाही, म्हणजे इथं RH आणि S नाही का नाही, तर आपल्याला LHS घ्यावं लागेल. कळलं? RHS आणि LHS कशी घ्यायची? क्ल्यू समजून घ्या. जिथं हे नसतील तिथे ऍडजस्ट करायचे, म्हणजे ती साईड कन्सिडर करायची. मग ती LHS पण असू शकते आणि RHS पण असू शकते. कळलं? गॉट इट? चलो ओके, चला मग सुरुवात गणिताची कशी करायची पहा, सुरुवात कशी करायची. ओके, मग आपल्याला एवढं समजलं बाबा, काय गणितात काय ऍडजस्ट करायचं आपल्याला? R आणि S, म्हणजे कोणती साईड घ्यावं लागेल आपल्याला? LHS घ्यावं लागेल. कोणती साईड घ्यावं लागेल? LHS. मग LHS कन्सिडर करा. LHS कन्सिडर करायची. LHS काय? Y del u by del x प्लस x del u by del y. कळले पर्यंत? दिस इज द इक्वेशन नंबर 1. पण कन्सिडर करून काय फायदा नाही ना, बिकॉज आपल्याला del u by del x आणि del u by del y ची किमतीच माहित नाहीत. कळले पर्यंत? कळलं का? चला मग पहिल्यांदा मी del u by del x ची किंमत काढून घेतो. ओके, del u by del x ची कोण ऍडजस्ट करायचं? आपल्या u मध्ये कोण ऍडजस्ट करायचं? R आणि S. मग एक काम करायला, गॅप देऊन लिहा दादा. मी सांगितलं याची टेक्निक कशी लिहायची, गॅप देऊन लिहायचं. मग u हे पहिल्यांदा कोणाचं फंक्शन? Rचं, तर मग इथं R लिही पहिल्यांदा, इथं पण R लिही. हे कट झाल्याच्या नंतर येते का del u by del x. एवढं जर मित्र तुला कळलं ना, एवढं जर कळलं तुला, बाकी कॉपी पेस्टचा कार्यक्रम आहे. कसा? R नंतर कोण आहे? S. मग जिथं जिथं R दिसते तिथं काय लिहा? S लिहा. म्हणजे काय येणार? del u by del S आणि del S by del x. दिस इज इक्वेशन नंबर 2. अर्धा मार्क. किती मार्क? अर्धा. फॉर्म्युला, या फॉर्म्युलाचा अर्धा मार्क आहे. तुम्हाला पुढचं गणित समजून न काय घेणार नाही. फॉर्म्युलाचे मार्क पडले पाहिजे, फॉर्म्युलाचे मार्कच नाही गेले पाहिजे. फॉर्म्युलाचे जर मार्क गेले तर तुला ऐकीच नाही शिकायची. ओके, सीधी बात. दुसरा कोणती किंमत काढायची आपल्याला? del u by del y. याच्यामध्ये कोणाची किंमत काढायची? del u by del y. आता काहीच नाही रे, पाय इथं del u by del x आहे, इथं del u by del x आहे, इथं del x आहे, इथं del y. फक्त x च्या की y आहे का नाही? मग काय कर, जिथं फॉर्म्युला x आहे का नाही तिथं y टाक. पाठच करायची गरज नाही. जिथं एक दिसत y टाका. काय येणार? del u by del r del r by del y. x च्या की y टाकायला, प्लस del u by del s आणि del s by del y. इक्वेशन नंबर 3. याचा अर्धा मार्क, याचा अर्धा मार्क, 1 मार्क. आता तुम्हाला जर टेक्निक माहित नसती तर किती अवघड गणित गेलं असतं ध्यानात ठेवण्यासाठी. थोडं स्मार्ट वर्क करा, चालते. मग बघा आता कोणाकोणाची किंमत काढू शकतो मी. del r ला मी y ने डिफरन्शिएट करू शकतो, s ला y ने करू शकतो, s ला x ने करू शकतो, r ला x ने करू शकतो. बिकॉज R हे फंक्शन एक्स वायचं आहे आणि फंक्शन एक्स वायचं आहे, म्हणजे मी x1 डिफरन्शिएट करू शकतो, याला पण x1 डिफरन्शिएट करू शकतो. चालते. मग नाव काय किंमत दिलेली आहे आपल्याला? R इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि s इज इक्वल टू काय दिलेलं आहे? एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. मग del r बाय del x, बिकॉज r हे एक्स वायचं फंक्शन असल्यामुळे मी x न पण डिफरन्शिएट करू शकतो, y ने पण करू शकतो. मग आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्हचा नियम माहिती आहे. जर x न केलंय ते x चं डेरिव्हेटिव्ह होणार, बाकी सगळं कॉन्स्टंट पकडणार. मग y स्क्वेअर कॉन्स्टंट झाला का? x न करायला म्हणजे y कॉन्स्टंट, म्हणजे तो डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे x स्क्वेअरचं काय येणार? 2x. सिमिलरली del r बाय del y, आता y ने डिफरन्शिएट केल्यावर x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 0, बिकॉज x स्क्वेअर काय? कॉन्स्टंट. तर y स्क्वेअरचं काय येणार? 2y. मग सिमिलरली del s अपॉन del x, del s अपॉन del x, जर s ला मी x न केलं तर y स्क्वेअरचं 0 होणार, x स्क्वेअरचं काय येणार? 2x. आणि del s अपॉन del y, इथं x स्क्वेअर 0, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? -2y. ओके, या सगळ्या किमती इक्वेशन 2 आणि 3 मध्ये टाकून द्या. चालते. मग इक्वेशन 2 इम्प्लाइज काय येणार? del u बाय del x बरोबर del u बाय del r जसे तसा. del r बाय del x ची किंमत काय? del r बाय del x ची 2x प्लस del u बाय del s जशीच्या तसा. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ del s अपॉन del y? del s अपॉन del y -2y. कळालं? ओके. नंतर इक्वेशन 3 इम्प्लाइज del u बाय del y
डेल यू बाय डेल आर जशीच्या तसा, डेल आर बाय डेल वाय ची किंमत काय, डेल आर बाय डेल वाय ची किंमत 2y प्लस डेल यू बाय डेल एस जशीच्या तसा, आणि डेल एस अपॉन डेल वाय ची किंमत काय, डेल एस बाय डेल वाय ची, डेल एस बाय डेल वाय काय चुकलं का काय रे, डेल आर बाय डेल वाय ची किंमत काय टाकली आपण, डेल आर बाय डेल वाय ची, डेल आर बाय डेल वाय, डेल आर बाय डेल वाय 2y बर, डेल एस बाय डेल वाय ची काय -2y, काहीतरी गेम झाला रे भाई, काहीतरी गेम झाला ना यार. डेल एस बाय डेल एक्स किंमत काय टाकली, डेल एक्स बाय डेल एक्स 2x, हा इथं 2x पाहिजे होतं रे, आणि डेल आर बाय डेल एक्स किंमत काय 2x, बरोबर, हा बरोबर, इथं काय -2y, थोडी मिस्टेक झाली, चालते, भेटल्या किमती. ओके, भेटल्या ना किमती, डेल यू बाय डेल एक्स किंमत भेटली, डेल यू बाय डेल वाय किंमत भेटली. आता आपल्या एलएचएस घ्या, कारण ते शोधायला करायचं आपल्याला, एलएचएस इज इक्वल टू काय वाय डेल यू बाय डेल एक्स प्लस एक्स डेल यू बाय डेल वाय. ध्यान टाकून येते किमती, डेल यू बाय डेल एक्स किंमत काय 2x डेल यू बाय डेल आर प्लस 2x डेल यू बाय डेल एस, ओके, प्लस एक्स इन ब्रॅकेट, डेल यू बाय डेल वाय ची किंमत काय 2y डेल यू बाय डेल आर प्लस मायनस -2y डेल यू बाय डेल एस. ओके, चलो एलएचएस बरोबर, चला सांगा, या y ने सगळीकडे मल्टिप्लाय करा, इथं काय येणार 2xy डेल यू बाय डेल आर काय येणार प्लस 2xy डेल यू बाय डेल एस, आता x ने मल्टिप्लाय करा, काय येणार प्लस 2xy डेल यू बाय डेल आर प्लस मायनस -2xy डेल यू बाय डेल एस. बघा प्लस मायनस कॅन्सल, उरलं काय बघा, एलएचएस बरोबर 2xy डेल यू बाय डेल वाय काय येणार 2 आणि 2 4xy डेल यू बाय डेल आर. आली का एलएचएस, आली, म्हणजेच काय एलएचएस बरोबर आरएचएस, म्हणजेच काय एलएचएस काय होते आपली y डेल यू बाय डेल एक्स प्लस एक्स डेल यू बाय डेल वाय इज इक्वल टू काय येणार 4xy डेल यू बाय डेल वाय. हेन्स प्रूफ, एचपी म्हणजे हिंदुस्थान पेट्रोलियम नाही, हेन्स प्रूफ. अवघड आहे, एकदम पांचट गण, एकदम पांचट, लायकीच नाही गण त्याची, चालते. चलो नेक्स्ट समजून घ्या, हरले पांचट, याच्यावर गणित येणार म्हणजे येणार, 100% येणार ना, मी जे म्हणणार त्याच्या बाहेर जाणारच नाही. एवढं सांगून जर नापास झाले तर बाबा मग मी काहीच करू शकत नाही, मग याच्यात माझा काहीच दोष नाही रे बाबा. ओके, चलो नेक्स्ट. जन्नतों का शहर, चलो आता पेपरात आले ना, इफ एक्स बरोबर कॉस थिटा यू, वाय बरोबर साइन थिटा यू, देन शो दॅट कुठे गेलं रे बाबा, यू डेल झेड बाय डेल यू मायनस डेल झेड बाय डेल थिटा बरोबर y मायनस एक्स डेल झेड बाय डेल एक्स मायनस वाय प्लस एक्स डेल झेड बाय डेल वाय. चलो काय क्ल्यू आहे दादा आपल्यासाठी गणितात, काय क्ल्यू आहे, कॉमा आपल्यासाठी क्यू आहे, कॉमा 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 कुठे दिला कॉमा, कॉमा 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 दिलाच नाही, हा z is a function of गणित विचारले आहे भाई, काय यार कसं होते का एक्स वाय z is a function of
एक्स वाय. चलो शेवटीचं फंक्शन ऑफ एक्स वाय. चलो हा गणितात क्ल्यू बघा काय सगळं गणित ऑब्झर्व क्ल्यू बघा. क्ल्यू आपल्यासाठी कॉमा सी फॉर कॉमा, सी फॉर क्ल्यू, सी फॉर कंपोजिट फंक्शन. मग या कॉमा कशा डिवाइड झालेल्या एक्स आणि वाय न, म्हणजे याचा अर्थ एक्स आणि वाय ऍडजस्ट करायचे. मग ऍडजस्ट कुठे करायचे, एलएचएस मध्ये करायचे का आरएचएस मध्ये करायचे? ओके, कारण शोधायचं गणित म्हणल्यावर एक तर एलएचएस घ्यावं लागते, आरएचएस घ्यावं लागते. एलएचएस घेऊन आरएचएस आणा, नाही आरएचएस घेऊन एलएचएस आणा, अकॉर्डिंग टू जे जुने मास्तर होते तुमचे ते. एक्स वाय तिथं ऍडजस्ट करायचे जिथं एक्स वाय डेरिव्हेटिव्ह मध्ये नसतील. इथं डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्स वाय आहेत त्याच्यामुळे आरएचएस घेता येणार नाही. इथं डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्स वाय नाहीत म्हणजे याचा अर्थ आपल्याला एलएचएस घ्यावं लागते. ओके, मग पहिल्यांदा कन्सिडर करा एलएचएस काय, यू डेल झेड बाय डेल यू मायनस डेल झेड बाय डेल थिटा. इक्वेशन नंबर 1. मग आपल्याला डेल झेड बाय डेल यू आणि डेल झेड बाय डेल थिटा काढायचा. मग नाव डेल झेड बाय डेल यू, डेल झेड बाय डेल यू. इथं आपल्याला झेड हे कोणाचं फंक्शन आहे, एक्स वायचं, म्हणजे आपल्याला इथं एक्स वाय ऍडजस्ट करायचा. पहिल्यांदा काय एक्स, मग याला मी थोडं गॅप देऊन घेतो, लिहिलं. मग झेड हे कोणाचं फंक्शन आहे, पहिल्यांदा एक्स वायचं, मग इथं पहिल्यांदा एक्स लिहितो. ही जर स्टेप लिहिली तुम्हाला तर काहीच नाही, जिथे एक्स आहे का तिथं वाय टाकायचा. काय येणार, डेल झेड बाय डेल वाय, डेल वाय बाय डेल यू. कळलं का? इक्वेशन नंबर 2. मग दुसरी किंमत कोणती आपल्याला, डेल झेड बाय डेल थिटा. आता हे जर तुम्हाला वरचं कळलं असेल तर मित्रा तुला जर डोळे असतील इथं सगळं सारखं आहे दोघात, फक्त इथं यू आहे इथं थिटा. याचा अर्थ मी यूच्या की थिटा टाकला मला फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही ना. मग जिथं यू असेल तिथं थिटा टाक. काय येणार, डेल झेड बाय डेल एक्स, डेल एक्स बाय डेल थिटा प्लस डेल झेड बाय डेल वाय, डेल वाय बाय डेल थिटा. ओके, पहा हे दोन फॉर्म्युले लिहिले म्हणजे दोन्ही फॉर्म्युला 1 मार्क पडला. याला अर्धा मार्क, याला अर्धा मार्क. कळलं? गणित जरी तुम्हाला सगळं लिहिता आलं नाही तर फॉर्म्युला तरी लिहिता आला पाहिजे. फॉर्म्युला 1 मार्क आहे मित्रा, हे फुकट मार्क गेलाच नाही पाहिजे. कळलं? मग चला आता इथे आपल्याला डेरिव्हेटिव्हच्या किमती टाकायच्या. मग मी कोणत्या किमती टाकू शकतो पहा, एक्स आणि वाय दिलेले म्हणजे एक्सला मी थिटा आणि यू न डिफरन्शिएट करू शकतो. आणि म्हणजे तो डेल एक्स बाय डेल थिटा आणि डेल एक्स बाय डेल यू निघल. पहा, डेल एक्स बाय डेल थिटा, डेल एक्स बाय डेल यू. वायला डिफरन्शिएट कशाने करू शकतो मी, थिटा आणि यू ना. मग इथून डेल वाय बाय डेल थिटा निघू शकते आणि डेल वाय बाय डेल निघू शकते. या चौघा जणांच्या किमती काढायच्या मित्र, या चौघा जणांच्या किमती काढायच्या. चालते? मग एक्स बरोबर काय दिलेलं आहे मला, कॉस थिटा अपॉन यू. आणि वाय बरोबर काय दिलेलं आहे, साइन थिटा अपॉन यू. मग याला काढ, डेल एक्स अपॉन डेल थिटा डिफरन्शिएट कर. मग जेव्हा थिटानं डिफरन्शिएट केलं तर हे 1 अपॉन यू कॉन्स्टंट म्हणजे जसं तसा. आणि साइन कॉस थिटा काय असते, मायनस साइन थिटा. ओके, मग दुसरी किंमत काय, डेल एक्स बाय डेल यू. ओके, मग हे कॉस थिटा जसे तसा 1 अपॉन यूचं डेरिव्हेटिव्ह काय असते, मायनस यू स्क्वेअर. 1 अपॉन एक्सचं असते 1 अपॉन मायनस 1 अपॉन यू एक्स स्क्वेअर. तसं 1 अपॉन यूचं काय असते, मायनस 1 अपॉन यू स्क्वेअर. कळलं? मग सिमिलरली कोणती किंमत काढ, डेल वाय बाय डेल थिटा. याला मी थिटा आणि यू डिफरन्शिएट करू शकतो. मग हे 1 अपॉन यू कॉन्स्टंट झाला, पार्शियल डेरिव्हेटिव्हचा नियम आहे. एक ना डिफरन्शिएट केलं दुसरं कॉन्स्टंट राहते. मग 1 अपॉन यू कॉन्स्टंट बिकॉज थिटाने डिफरन्शिएट करायला. मग साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, कॉस थिटा. मग सिमिलरली डेल वाय बाय डेल यू काढा. मग यू साठी काय राहील, साइन थिटा कॉन्स्टंट राहील. आणि हे 1 अपॉन यू स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय राहील, मायनस यू स्क्वेअर. चालते? हे सगळे किमती इक्वेशन 2 आणि 3 मध्ये टाका. मग हे दोन इम्प्लाइज काय येणार, 2 काय येणार, डेल झेड बाय डेल यू. हा पहा, डेल एक्स अपॉन डेल यू ची किंमत काय आली, डेल एक्स अपॉन डेल यू ची हा पहा मायनस कॉस थिटा अपॉन यू स्क्वेअर इंटू डेल झेड बाय डेल एक्स. ओके, डेल वाय बाय डेल यू ची किंमत काय आली, डेल वाय बाय डेल यू. हा हे पहा मायनस साइन थिटा अपॉन यू स्क्वेअर. ओके, आणि डेल झेड बाय डेल वाय जशीच्या तसा. चालते? मग सिमिलरली इक्वेशन 3 इम्प्लाइज काय येणार, डेल झेड बाय डेल थिटा. चालते? इकडे बघा, हे डेल झेड बाय डेल एक्स जशीच्या तसा, डेल एक्स बाय डेल थिटाची किंमत काय आली, मायनस साइन थिटा अपॉन यू. नंतर काय, डेल झेड बाय डेल वाय जशा तसा, डेल वाय बाय डेल थिटाची किंमत काय आली, डेल वाय बाय डेल थिटा, डेल वाय बाय डेल थिटा प्लस कॉस थिटा अपॉन यू. भेटल्या दोन्ही किमती, भेटल्या का? मग आपले एलएचएस घ्या, एलएचएस ऑफ 1. इक्वेशन 1 इम्प्लाइज घ्या. झालं ना? एलएचएस काय येणार, एलएचएस हे काय रे, यू आहे ना.
हा यू काय यू डेल झेड बाय डेल यू मायनस डेल झेड बाय डेल थिटा चालू द्या. यू इन ब्रॅकेट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल झेड बाय डेल यू ई काय मायनस कॉस थिटा अपॉन यू चा स्क्वेअर डेल झेड बाय डेल एक्स मायनस साइन थिटा अपॉन यू चा स्क्वेअर डेल झेड बाय डेल वाय ओके मायनस डेल झेड बाय डेल थिटाची किंमत काय आली मायनस साइन थिटा अपॉन यू डेल झेड बाय डेल एक्स प्लस कॉस थिटा अपॉन यू डेल झेड बाय डेल वाय. चला करा कॅल्क्युलेशन. काय येणार कॅल्क्युलेशन LHS बरोबर या यू न सगळीकडे मल्टिप्लाय करा. मग काय येणार हे यू आणि या यू स्क्वेअर मधला यू कटणार म्हणजे उरणार काय मायनस कॉस थिटा अपॉन यू स्क्वेअर मधला यू कटला काय येणार फक्त यू डेल झेड बाय डेल एक्स ओके प्लस मायनस काय येणार मायनस इथला पण यू कटणार म्हणजे इथं काय येणार साइन थिटा अपॉन यू डेल झेड बाय डेल वाय मायनस मायनस प्लस साइन थिटा अपॉन यू डेल झेड बाय डेल एक्स आणि हे प्लस मायनस मायनस कॉस थिटा अपॉन यू डेल झेड बाय डेल वाय डेल झेड बाय डेल वाय. हा माझ्याकडे पाहायचंच नाही सर्व प्रश्नाकडे पाहायचं. शोधात आपल्याला हे आणायचं हे इथं डेल झेड बाय डेल एक्स किती येतं एकच आहे इथं डेल झेड बाय डेल वाय किती आहेत एकच आहे गणितात किती आले दोन आले दोन जर येत असतील 100% कॉमन येणार 100% कॉमन येणार कारण एकच खिलाडी दोन टीम मध्ये खेळायला दिस इज कॉल्ड कॉमन. मग हा खिलाडी दोन्हीकडे खेळायला म्हणजे कॉमन आहे. मग डेल झेड बाय डेल एक्स कॉमन घ्या आतनी काय उरलं मायनस कॉस थिटा अपॉन यू आणि प्लस साइन थिटा अपॉन यू प्लस इथून काय कॉमन येणार डेल झेड बाय डेल वाय डेल झेड बाय डेल वाय हे जर डेल झेड बाय डेल वाय मी कॉमन काढलं होता इथं काय राहिलं मायनस साइन थिटा अपॉन यू आणि इथं काय राहणार मायनस कॉस थिटा अपॉन यू चालते. हा चलो LHS. आता बघा आपल्याला काय पाहिजे रे आपल्याला याच्या आधी XY पाहिजे याच्या आधी XY पाहिजे मग 100% बघा ना कॉस थिटा अपॉन यू ची किंमत काय दिलेली आहे एक्स म्हणजे मायनस एक्स जसा तसा प्लस साइन थिटा अपॉन यू ची किंमत काय दिलेली आहे वाय ओके प्लस डेल झेड बाय डेल वाय आपल्याला गणित XY मध्ये पाहिजे म्हणून आपण XY मध्ये राहिलो. साइन थिटा अपॉन यू ची किंमत काय दिलेली आहे वाय म्हणजे मायनस वाय आणि मायनस याची किंमत काय दिली एक्स ओके. या डेल झेड बाय डेल वाय च्या आधी काय पाहिजे आपल्याला मायनस साइन पाहिजे तर मायनस साइन कॉमन काढ नाही तेवढा दिमाग लढूच नको नसेल जमत ही स्टेप कॉपी पेस्ट कर काय वाय मायनस एक्स डेल झेड बाय डेल एक्स मायनस वाय प्लस एक्स डेल झेड बाय डेल वाय हेन्स प्रूफ ओके. विचारलेलं गणित आहे चालते. चला नेक्स्ट सगळे गणित घेणार मी जेवढे आलेले आहेत ते गणित या गणितात एक गणित येणारच नाही मी घेतलेल्या चालते. एवढे गणित करा फक्त तुम्ही 100% येणार 100%. चला नेक्स्ट 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 चला झेड बरोबर एफ ऑफ यू व्ही हे क्ल्यू आहे म्हणजे यू व्ही ऍडजस्ट करायचे अँड यू इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर व्ही बरोबर वाय बाय एक्स then show that x del z by del y minus y del z by del x is equal to 1 plus v square del z by del v. लक्ष तरी बघा चल पाय कसं ओळखसाल हाऊ टू आयडेंटिफाय द प्रॉब्लेम कॉमा हा तुमच्यासाठी क्लिअर आहे सगळ्यानंतरचा म्हणजे कोण ऍडजस्ट करायचे युव्ही ऍडजस्ट करायचे मग युव्ही कुठे ऍडजस्ट करायचे जिथे युव्ही नसतील डे रूटच्या आतनी मग इथं डे रूटच्या आतनी युव्ही आहे म्हणजे ही साईड घ्यायची नाही इथं एका कुठे युव्ही नाही म्हणजे LHS घ्या LHS ऑफ LHS इज इक्वल टू काय येणार एक्स डेल झेड बाय डेल वाय मायनस वाय डेल झेड बाय डेल एक्स दिस इज इक्वेशन नंबर 1. मग या किमती काढायची आपल्याला डेल झेड बाय डेल वाय इथं कोण ऍडजस्ट करायचा झेड कोणाचं फंक्शन आहे युव्हीचं मग असं लिहिलं पहिल्यांदा गॅप देऊन लिही
मग पहिल्यांदा काय इथं यू म्हणून इथं यू ऍडजस्ट करायचा. हे जर पहिलं समजलं तर दुसरं काहीच नाही करायचं. जिथं यू आहे तिथे व्ही टाकायचा बस. डेल झेड बाय डेल व्ही आणि डेल व्ही बाय डेल वाय. इक्वेशन झालं 2. मग दुसरी किंमत काय डेल झेड बाय डेल एक्स. डेल झेड बाय डेल एक्स एक तुला लक्षात असं देवान जर तुला 2 डोळे दिले असतील लक्षात येत असं तुझ्या काय सगळं सारखं आहे फक्त इथं वाय इथं एक्स आहे. मग काय करा वायचा फॉर्म्युला आपल्याजवळ आहे ना. मग जिथं वाय दिसेल का नाही तिथे एक्स टाक. हा फॉर्म्युला आहे भेटेल तुला. दिमाग लढवायचंच काम नाही. म्हणजे काय येणार डेल झेड बाय डेल यू बाय डेल एक्स. एक्सचा की वाय टाकायलो मी सॉरी वायचा की एक्स टाकायलो. डेल झेड बाय डेल व्ही बाय डेल एक्स. खतम ना भाऊ. झाला 1 मार्क फुकटचा 1 मार्क. इथून गणित सोडून दे तू तरी 1 मार्क पडला तुला चालते. मग आपलं काम काय बाबा यू आणि व्ही च्या किमती दिलेल्या आहेत. इथे एक्स वाय इथे एक्स वाय दोघांना डिफरन्शिएट एक्स न कर आणि वाय न कर चालते. म्हणजे तुला ह्या किमती भेटतील पाय ना. ह्या 4 किमती भेटतील तुला. ओके. मग यू ची किंमत काय दिलेली आहे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि व्ही ची किंमत काय दिलेली वाय बाय एक्स. आता हे डेरिव्हेटिव्ह कसं करायचं हे शिकवायसाठी नाही बसलो मी. वर्ग 12 मध्ये आपण 50-50 60-60 लाख रुपये देऊन ट्युशन लावलेले आहेत चालते. मग काढ याला डिफरन्शिएट कर डेल यू बाय डेल एक्स. एक्स न डिफरन्शिएट कर. एक्स न डिफरन्शिएट केल्यावर काय येणार 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि वाय न केल्यावर काय येणार डेल यू बाय डेल वाय तेच 2y एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर चालते. मग डेल व्ही बाय डेल एक्स काढ. डेल व्ही बाय डेल एक्स काढलं काय येणार मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर आणि डेल व्ही बाय डेल वाय काढ काय येणार 1 बाय एक्स चालते. या किमती ठेवून दे 1 2 आणि 3 मध्ये. इक्वेशन 2 काय येणार डेल झेड बाय डेल वाय काय येणार डेल झेड बाय डेल वाय. डेल यू बाय डेल वाय ची किंमत काय डेल यू बाय डेल वाय ची 2y अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डेल झेड बाय डेल यू. ओके. नंतर डेल व्ही बाय डेल वाय ची किंमत काय डेल व्ही बाय डेल वाय ची डेल यू बाय डेल वाय सॉरी डेल यू बाय डेल वाय ची किंमत काय आली ही आली डेल व्ही बाय डेल वाय सॉरी डेल व्ही बाय डेल वाय काय येणार 1 बाय एक्स डेल झेड बाय डेल व्ही. मग सिमिलरली इक्वेशन 3 इम्प्लाइज काहीच नाही मी किमती टाकलो फक्त. इथे काय येणार डेल झेड बाय डेल एक्स. इथं बघ आता काय येणार डेल झेड बाय डेल एक्स साठी हे जशी तसं डेल झेड बाय डेल यू जशी तसा. डेल यू बाय डेल एक्स ची किंमत काय आली 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके. नंतर हे डेल व्ही बाय डेल एक्स जशी तसा डेल झेड बाय डेल सॉरी डेल झेड बाय डेल व्ही जशी तसा डेल व्ही बाय डेल एक्स ची किंमत काय आली मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर. म्हटल्या या दोन्ही किमती इक्वेशन 1 मध्ये टाका. इक्वेशन 1 इम्प्लाइज काय LHS काय LHS एक्स इन ब्रॅकेट डेल झेड बाय डेल वाय काय आली किंमत 2y एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डेल झेड बाय डेल यू प्लस 1 बाय एक्स डेल झेड बाय डेल व्ही. ओके. मायनस वाय डेल झेड बाय डेल एक्स ची किंमत काय आली दादा 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डेल झेड बाय डेल यू मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर डेल झेड बाय डेल व्ही. आता y न सगळीकडे मल्टिप्लाय कर इथे x न सगळीकडे मल्टिप्लाय कर आणि कॅल्क्युलेशन कर. कोणाला जर पुढे कॅल्क्युलेशन जमत नसेल तर डायरेक्ट ही स्टेप लिहायची. LHS घेतली का नाही RHS लिहून ठेवायची हेच प्रूव्ह म्हणायचं चालते. बघ आता काय येणार LHS x न मल्टिप्लाय काय येणार 2xy प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू डेल झेड बाय डेल यू काय येणार प्लस हे एक्स कॅन्सल होणार उरलं काय डेल झेड बाय डेल व्ही. आता मायनस वाय ना जर इथं गुणलं काय येणार मायनस 2xy अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डेल झेड बाय डेल यू मायनस मायनस प्लस आणि वाय इंटू वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर डेल झेड बाय डेल व्ही. आता बघा धिस आणि धिस कॅन्सल. ओके. काय येणार LHS बरोबर डेल झेड अपॉन डेल व्ही प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर डेल झेड बाय डेल व्ही. ओके. शोधण्याच्या गणितात मित्रा कधी पण इकडे लक्ष द्यायचं काय आणायचं त्याच्याकडे लक्ष द्यायचं. मग ही साईड घेतली आपल्याला ही साईड आणायची ना. इथं बघ डेल झेड बाय डेल व्हीच्या किती टर्म आहेत एकच टर्म आहेत. आपल्या गणितात किती आल्या 2 आल्या. मग हे खिलाडी इथं पण खेळायला इथं पण खेळायला याचा अर्थ काय माहितीये का हे कार्यकर्ता कॉमन आहे कच्चा निंबू आहे ते कच्चा निंबू बाहेर काढा. मग हे कच्चा निंबू काढलं मी बाहेर आतने काय करलं 1 प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर आलं. आपल्याला काय पाहिजे फक्त व्ही स्क्वेअर पाहिजे का नाही तो लक्षात असेल तर आपल्याला व्ही ची किंमत काय दिलेली पाहिजे व्ही ची किंमत दिलेली आहे वाय अपॉन एक्स. आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर पाहिजे इकडे तर दोन्हीकडे स्क्वेअर कर.
म्हणजे मी वाय स्क्वेअर आपण एक्स स्क्वेअरचा काय टाकू शकतो व्ही स्क्वेअर, म्हणजे काय येणार डेल झेड बाय डेल व्ही 1 प्लस व्ही स्क्वेअर. आलं का बघा तेच, हेच प्रूफ पेपरात आलेलं गणित आहे. मी जेवढं गणित घेतलं ना घेईल ना त्याच्या बाहेर गणित देणारच नाही. चालते, चलो नेक्स्ट. हे पण गणित आलेले पेपर. इफ u is equal to x square minus y square and v is equal to 2xy and z is a function of uv. कळलं असेल क्ल्यू काय, कोण ऍडजस्ट करायचं आपल्याला, uv ऍडजस्ट करायचा. चालते, चलो देन शो दॅट x del z by del x minus y del z by del y is equal to twice under root u square plus v square del z by del u. चालते, चलो बघा व्हॉट इज द क्ल्यू ऑफ दिस क्वेश्चन. काय क्ल्यू आहे क्वेश्चनचा, काय बोललो मी तुम्हाला, हे बघा कॉमा, हे क्ल्यू आहे. म्हणजे यू आणि व्ही ऍडजस्ट करायचे. कुठं ऍडजस्ट करायचे, एलएचएस मध्ये ऍडजस्ट करायचे का आरएचएस मध्ये ऍडजस्ट करायचे. एलएचएस बघू नका, आरएचएस नका बघू. जिथं एक्स यू व्ही नसतील तिथे ऍडजस्ट करा. आता बघा इथं यू आहे का, इथं यू, इथं ऍडजस्ट नाही करायचं. इकडे दिसते कुठे यू नाही, म्हणजे एलएचएस. कोणती साईड घेसाल तुम्ही, एलएचएस. काय एलएचएस, एक्स डेल झेड बाय डेल एक्स मायनस वाय डेल झेड बाय डेल वाय. दिस इज इक्वेशन 1. चालते, चलो मग डेल झेड बाय डेल एक्स काढा, डेल झेड बाय डेल वाय काढा. मग हे डेल झेड बाय डेल एक्स काढण्यासाठी इथं आपल्याला कोण ऍडजस्ट करावं लागेल, झेड कोणाचं फंक्शन आहे, यू व्हीचं, म्हणजे यू व्ही ऍडजस्ट करायचे. कशा ऍडजस्ट करायचे बघा, याला गॅप देऊन लिहायचं. लिहिलं का गॅप देऊन, इथं पहिल्यांदा काय यू म्हणून इथं काय लिहायचा यू, इथं पण लिहायचा यू. आणि हे जर कळलं असेल जिथं यू आहे का तिथे व्ही टाका. आता बाकी काहीच नाही करायचं काम. जिथं यू आहे तिथे व्ही टाका. काहीच नाही करायचं काम. अर्धा मार्क. ओके, नंतर कोणती किंमत काढायची, डेल झेड बाय डेल वाय. दिमाग जर असेल याच्यात आणि सगळं सारखं आहे. इथे एक्स आहे, एक्सच्या की फक्त काय टाका वाय टाका. जिथं एक्स दिसेल तिथे वाय टाका. बाकी सगळं कॉपी पेस्ट करा. डेल झेड बाय डेल यू बाय डेल वाय प्लस डेल झेड बाय डेल व्ही बाय डेल वाय. इक्वेशन नंबर 3. चालते का, चलो एक मार्क झाला. मग हे काम करा ना, या 4 किमती काढा. ह्याच का 4 काढायच्या, ह्या का नाही काढायच्या, बिकॉज आपल्याला यू आणि व्ही च्या किमती दिलेल्या येतात, म्हणून आपण यू आणि व्ही ला डिफरन्शिएट करू शकतो, म्हणून ह्या किमती निघतात. चालते, मग यू ची किंमत काय दिलेली आहे, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अँड व्ही ची किंमत काय दिलेली आहे 2xy. म्हणजे कशाने डिफरन्शिएट करू शकतो बघा आपण, एक्स आणि वाय ना. मग काढा डेल यू बाय डेल एक्स ची किंमत काढा, काय येणार 2x. डेल यू बाय डेल वाय ची किंमत काढा, काय येणार मायनस 2y. डेल यू बाय डेल एक्स ची किंमत काय येणार 2y. डेल व्ही बाय डेल वाय ची किंमत काय येणार 2x. ओके, मग चला सांगा इक्वेशन 2 आणि 3 मध्ये किमती टाकून द्या. इक्वेशन 2 काय आहे, डेल झेड बाय डेल एक्स. बघा डेल यू बाय डेल एक्स ची किंमत काय, डेल यू बाय डेल एक्स ची 2x, म्हणजे काय नाही तुमचं 2x डेल झेड बाय डेल यू. डेल व्ही बाय डेल एक्स ची किंमत काय, डेल यू बाय डेल एक्स 2y म्हणजे येणार तुमचं प्लस 2y डेल जी बाय डेल व्ही. चालते, नंतर इक्वेशन 3 मध्ये टाका, काय येणार डेल झेड बाय डेल वाय. हे किमती टाकताना थोडा निवांत टाकायच्या, कन्फ्युजन नको. चालते, डेल झेड बाय डेल वाय तिथे बघा, डेल यू बाय डेल वाय ची किंमत काय आली मायनस 2y डेल जी बाय डेल यू प्लस डेल झेड बाय डेल व्ही जशी तसा डेल व्ही बाय डेल वाय ची किंमत काय, डेल व्ही बाय डेल वाय 2x. ओके, चलो या दोन्ही किमती भेटल्या, इक्वेशन 1 मध्ये टाका. इक्वेशन 1 इम्प्लाइज म्हणजेच काय येणार आपलं LHS बरोबर काय येणार x डेल झेड बाय डेल एक्स मायनस y डेल झेड बाय डेल वाय. बोलो काय येणार LHS बरोबर, चला बोमला x डेल झेड बाय डेल एक्स ची किंमत काय आली, डेल झेड बाय डेल एक्स 2x डेल झेड बाय डेल यू प्लस
2y डेल झेड बाय डेल व्ही. ओके चलो नंतर काय येणार मायनस वाय इन ब्रॅकेट डेल झेड बाय डेल वाय ची किंमत काय डेल झेड बाय डेल वाय मायनस 2y डेल झेड बाय डेल यू प्लस 2x डेल झेड बाय डेल व्ही. काहीच नाही दादा, एक्स ना आतने मल्टिप्लाय करा दोन्ही जागेवर, इथं वाय न मल्टिप्लाय करा दोन्ही जागेवर. चालते. व्हॉट वी गेट आफ्टर मल्टिप्लाय काय येणार एक्स इंटू एक्स 2x स्क्वेअर डेल झेड बाय डेल यू प्लस 2xy डेल झेड बाय डेल व्ही मायनस मायनस प्लस 2y स्क्वेअर डेल झेड बाय डेल यू मायनस प्लस मायनस 2xy डेल झेड बाय डेल व्ही. धिस आणि धिस कॅन्सल. ओके काय उरलं रे दादा, आता लक्षात घ्या हे आणायचं आपल्याला एकच डेल झेड बाय डेल यू आणायचं. इथं किती डेल झेड बाय डेल यू दोन कॉमन घ्या. काय काय कॉमन येते 2 पण कॉमन येते, मग हे 2 कॉमन काढला आतने काय उरलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, इथं काय आलं डेल झेड बाय डेल यू. आता बघा इथं थोडा रोजचा झाला, डेल झेड बाय डेल यू आला 2 आला फक्त एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर जागी काय पाहिजे यू स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर. ओके आलं का तसं नाही आलं मग तुम्हाला समजत नसेल काय करायचं डायरेक्ट ही स्टेपला कॉपी पेस्ट करा. ओके पण तुम्हाला किंमत काढायचीच झाली तर कशी काढायची पाहता समजायला मी काहीतरी नाव देतो ए. आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर जागी आला पाहिजे यू स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर. चालते बघा मग आपल्यापाशी एक्स वायच्या किमती नाही दिल्या, आपल्यापाशी किमती दिलेल्या यू आणि व्हीच्या. मग आपण काय करू लेट आपल्याला मला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचं हे आणायचं ना. ओके पण मग एक्स वायच्या किमती दिलेल्या पाहिजेत, इथे एक्स वायच्या किमती दिलेल्याच नाहीत, इथे यू आणि व्हीचे दिल्या. मग आपण यू आणि व्हीच घेऊ, मग ही किंमत घेऊ. चालते काय आपण प्रूव्ह दॅट करू यू स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर बरोबर हेच येते का, कारण याची किंमत ही असेल तर वाजता हे याच्या हे टाकलं ना. चालते बघा आता स्क्वेअर रूट मध्ये यू स्क्वेअर साठी काय आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर त्याचा काय स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर काय आहे 2xy त्याचा काय आहे स्क्वेअर. मग थोडं सॉल्व्ह करा. इथं लावा a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर एक्स रेज टू पॉवर 4 मायनस 2ab म्हणजे काय येणार 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे वायचा स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे वाय रेज टू पॉवर 4 आणि प्लस इथे येणार 4x स्क्वेअर वाय स्क्वेअर. चालते. आता बघा दादा थोडं लक्षात घ्या एक्स रेज टू 4 मायनस 2 आणि प्लस 4 म्हणजे काय येणार प्लस 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि हे वाय रेज टू पॉवर 4 जसे तसा. थोडं लॉजिक लावा. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आला त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर हे आला का नाही, मग ज्याचा अर्थ हेच म्हणजे हे असेल का नाही कळलं. मग सिमिलरली मला सांगा हे म्हणजे काय असेल हे आणि सारखं दिसते का नाही, मग हे म्हणजे काय असेल एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअरचा फॉर्म्युला असेल का नाही, पण कोणाचा इथं मायनस म्हणून मायनस इथं प्लस म्हणून प्लस. स्क्वेअर रूट कॅन्सल आलं का एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अंडर रूट यू स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअरच्या जागी कळलं ना. म्हणजेच काय इक्वेशन ए इम्प्लाइज म्हणजेच काय LHS बरोबर 2 याच्या जागी मी काय टाकू शकतो हे टाकू शकतो काय अंडर रूट यू स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर इंटू डेल झेड बाय डेल यू हेन्स प्रूफ. कळालं. चलो नेक्स्ट. जेवढे गणित घेईल मी तुम्हाला 1000 वेळा सांगायलो तिच्या बाहेर गणित जाणार नाही, याच्यातलंच गणित येणार. यापैकी गणित जाणार नाही एवढं तुम्हाला मी आश्वासन देतो. अरे भाई फाटलं. चला नेक्स्ट. गिवन z is a function of xy where x is equal to u plus v and y is equal to u into v. Prove that. पहिलं काय u minus v del z by del x is equal to u del z by del u minus v del z by del v. चालते. दुसरं काय दिलेलं आहे
u मायनस v डेल झेड बाय डेल वाय इज इक्वल टू डेल झेड बाय डेल v मायनस डेल झेड बाय डेल u. आणि तिसरं काय दिलेलं आहे u डेल झेड बाय डेल u प्लस v डेल झेड बाय डेल v इज इक्वल टू x डेल झेड बाय डेल x प्लस 2y डेल झेड बाय डेल y. चलो आता बघा हे तीन प्रॉब्लेम आहेत वास्तविक सेपरेट तीन आहेत पण मी कंबाईन एकांदा शिकवून टाकतो चालते. बघा आता इथं पहा प्रश्न थोडा वाचा. आधील्या गणितात काय दिलेलं राहायचं असं डायरेक्ट दिलेलं राहायचं झेड इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय एफ म्हणजे फंक्शन असं मॅथमॅटिकल दिलेलं राहायचं. आता त्याच्यात काय दिलेलं पहा किंवा झेड इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय आपल्याला काहीच घेणं नाही कॉमा पाहायचा हेच म्हणजे हे झालं थेरॉटिकल हे झालं मॅथमॅटिकल चालते. मग काय घेऊन दिलेलं आपल्याला झेड इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय म्हणजे क्ल्यू दिला म्हणजे एक्स वाय ऍडजस्ट करायचे आपल्याला चालते. मग सध्या मी काय करतो पहिल्याचा विचार करतो पहिल्याचा. मग पहिल्यामध्ये आपल्याला एलएचएस घ्याल का आरएचएस घ्याल काय बोललो म्हणजे जिथे एक्स वाय नाही तर डेरिव्हेटिव्ह मध्ये ती टर्म ऍडजस्ट करायची कारण हे कोणाचं फंक्शन आहे एक्स वायचं आहे. मग बघा इथे एक्स आहे म्हणजे जिथे ऍडजस्ट करू शकत नाही मी कन्सिडर करू शकत नाही उरली कोणती आरएचएस. ओके मग हे कोणासाठी बोलावलं मी एक नंबरसाठी एक नंबरच्या शोधासाठी आरएचएस काय आरएचएस आरएचएस काय रे बाबा यू डेल झेड बाय डेल यू मायनस व्ही डेल झेड बाय डेल व्ही इक्वेशन नंबर 1. मग चला लावा फॉर्म्युला डेल झेड बाय डेल यू झेड कोणाचं फंक्शन एक्स वायचं मग कोण ऍडजस्ट करायचं आता एक्स वाय ऍडजस्ट करायचा. मग पहिल्यांदा कसं लिहायचं थोडं गॅप देऊन लिहायचं कसं लिहायचं गॅप देऊन लिहिलं इथे लिहायचं एक्स इथे लिहायचं एक्स. आता काहीच नाही एक्स नंतर काय वाय आहे का नाही जिथे एक्स असेल तिथे वाय टाका. लय पांचट कार्यक्रम आहे. आता एवढं पांचट जर असून तुमचे मार्क गेले तर तुम्ही लाजा सोडले समजून जायचं लाजत नाही तुम्हाला चालते. नंतर डेल झेड बाय डेल व्ही यू नंतर काय व्ही चालते. पहिल्यांदा ही किंमत काढली आता ही काढायची चालते डेल झेड बाय डेल व्ही. मग काहीच नाही करायचं जिथे यू दिसते तिथे व्ही टाकायचा काय येणार डेल झेड बाय डेल एक्स बाय डेल व्ही प्लस डेल झेड बाय डेल वाय बाय डेल व्ही चालते एक मार्क. मग किमती काढा कोणत्या कोणत्या किमती दिलेल्या आपल्याला एक्स बरोबर यू प्लस व्ही दिलेलं आहे आणि वाय बरोबर यू व्ही दिलेलं आहे. मग एक्स हे कोणाचं फंक्शन आहे युव्हीचं आणि वाय कोणाचं फंक्शन आहे युव्हीचं म्हणजे एक्सला मी युव्ही डिफरन्शिएट करू शकतो आणि वायला पण युव्ही डिफरन्शिएट करू शकतो चालते. मग चला सांगा काय येणार डेल एक्स बाय डेल यू न डिफरन्शिएट केल्यावर 1 येणार आणि डेल एक्स बाय डेल व्ही तरी पण 1 येणार. मग डेल वाय बाय डेल यू काय येणार व्ही येणार आणि डेल वाय बाय डेल व्ही काय येणार यू येणार चालते. मग चला सांगा 2 मध्ये काय येणार टाकल्यावर डेल झेड बाय डेल यू काय येणार बघा इथं बघा डेल एक्स बाय डेल यू ची किंमत टाकल्यावर काय येणार 1 म्हणजे उरलं काय बघता इथं डेल झेड बाय डेल एक्स प्लस इथं डेल वाय बाय डेल यू ची किंमत टाकली डेल वाय बाय डेल यू तर व्ही येणार म्हणजे काय येणार इथं व्ही डेल झेड बाय डेल वाय. सिमिलरली डेल झेड बाय डेल व्ही ची किंमत काढा बाबा तर डेल एक्स अपॉन डेल यू ची किंमत काय येणार 1 येणार ना म्हणजे उरलं काय फक्त डेल झेड बाय डेल एक्स आणि प्लस इथं काय येणार डेल वाय बाय डेल व्ही ची किंमत यू म्हणजे इथं काय येणार यू डेल झेड बाय डेल वाय चालते. या दोन्ही किमती इक्वेशन 1 मध्ये टाका इक्वेशन 1 म्हणजे काय येणार तुमचं आरएचएस आरएच काय यू डेल झेड बाय डेल यू मायनस व्ही डेल झेड बाय डेल व्ही चालते. चला आरएचएस काय येणार यू डेल झेड बाय डेल यू ची किंमत काय लिहिली दादा डेल झेड बाय डेल एक्स प्लस व्ही डेल झेड बाय डेल वाय चालते ना हे मायनस व्ही डेल झेड बाय डेल यू ची किंमत काय डेल झेड बाय डेल एक्स प्लस यू डेल झेड बाय डेल वाय. व्ही न मल्टीप्लाई करा यू न मल्टीप्लाई करा चालते. चलो बताओ यू डेल झेड बाय डेल एक्स प्लस यू व्ही डेल झेड बाय डेल वाय मायनस व्ही डेल झेड बाय डेल एक्स मायनस यू व्ही डेल झेड बाय डेल वाय. दिस कॅन्सल उरलं काय बघा इथे डेल झेड बाय डेल एक्स इथे डेल झेड बाय डेल एक्स कॉमन घ्या नेमके तो कॉमन घ्यायचा तिकडे पाहायची पण गरज नाही तुम्हाला. आतनी काय उरलं यू मायनस व्ही आणि हे शोधायचं करायचं होतं का पहा आलं का हेन्स प्रूफ अवघड आहे. चलो 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 हा चला आता कोणती साईड कन्सिडर करायची आपल्याला आता दुसरं इक्वेशन हे प्रूव्ह दॅट करायचं कोणतं हे. मग इथं पण पहा तेच
फंक्शन काय दिलेलं आहे एक्स वाय, म्हणजे आपल्याला कोण ऍडजस्ट करायचा एक्स वाय ऍडजस्ट करायचा, म्हणजे दुसरी साईड एलएचएस घ्यासाल का आरएचएस घ्यासाल, कुठे जिथं नाही तिथं घ्यासाल, जिथं एक्स वाय नाही का ती साईड घ्यायची, म्हणजे कोणती आरएचएस, कोणती आरएचएस, याच्यात एक्स वाय नाही ना मग आरएचएस. काय आरएचएस डेल झेड बाय डेल व्ही मायनस डेल झेड बाय डेल यू, म्हणजे याच्या किमती टाकावं लागतील आपल्याला, डेल झेड बाय डेल व्ही आणि डेल झेड बाय डेल यू ची किंमत टाकावं लागेल. आता बघा या किमती ऑलरेडी काढलेल्याच आहेत, ऑलरेडी काढलेले आहेत, गलती झाली माझ्याने मोडल्या गेलं तर पुन्हा काढावं लागतं, चालते. मग डेल झेड बाय डेल व्ही आणि डेल झेड बाय डेल यू ची किंमत काढायची, हे झालं इक्वेशन नंबर ए, चालते. मग डेल झेड बाय डेल व्ही, डेल झेड बाय डेल व्ही वाटल्याच किंमत टाकूनच देईन, जाऊ दे ना, नंतर टाकू आपण, काढू. डेल झेड बाय डेल ची किंमत काय आहे आपल्यापाशी, डेल झेड बाय डेल एक्स इंटू डेल एक्स आपण डेल व्ही ची किंमत काय 1. ओके, याची किंमत टाकलो आपण डेल झेड बाय डेल व्ही ची, नंतर काय प्लस डेल झेड बाय डेल वाय आणि डेल वाय बाय डेल व्ही ची किंमत काय वाय व्ही ची किंमत काय वाय व्ही ची यू, कळलं, मायनस आता कोणाची किंमत टाकायची डेल झेड बाय डेल यू ची, ही किंमत टाकायची आपल्याला, म्हणजे काय टाकावं लागेल आपल्याला पहिल्यांदा डेल झेड बाय डेल एक्स, पण आपल्याला डेल एक्स आपण डेल ची किंमत माहिती आहे ना काय ते 1, प्लस डेल झेड बाय डेल वाय जशी तसा, आणि डेल वाय बाय डेल यू ची किंमत काय डेल वाय बाय डेल यू व्ही, आलं. चला मग काय करा, सॉल्व करा, हे 1 नाही लिहिलं तर चालते, प्लस हे काय येणार यू डेल झेड बाय डेल वाय, नंतर मायनस न मल्टिप्लाय करा डेल झेड बाय डेल एक्स मायनस व्ही डेल झेड बाय डेल वाय, दिस कॅन्सल, उरलं काय, या दोघात कॉमन काय येणार डेल झेड बाय यू मायनस व्ही आणि डेल झेड बाय डेल वाय कॉमन काढला, आलं का बघा, हेच प्रूफ. ओके, आता काय काढायचं आपल्याला, तिसरं काढायचं. आता कोणतं इक्वेशन शोधायला करायचं भाऊ आपल्याला, तिसरं. मग हे 1 2 3 तिसरं इक्वेशन काय, हा मग तेच पुन्हा काय ऍडजस्ट करसाल, एक्स वाय ऍडजस्ट करसाल, मग कुठे ऍडजस्ट करसाल, जिथं नाही तिथं, मग बघा इथं आहेत, इथं ऍडजस्ट करता येणार नाही, डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहायचे एक्स वाय आहेत का, नाहीत, आहेत सॉरी, इथं ऍडजस्ट करायचं नाही, इथं म्हणजे काय एलएचएस. तिसऱ्यासाठी कोणती साईड घ्यायची एलएचएस, काय येणार यू डेल झेड बाय डेल यू प्लस व्ही डेल झेड बाय डेल व्ही, मग तेच चालू द्या. आता पहा योगायोगानं आपण ही किंमत काढलेली आहे, पहा दोन्ही किंमती काढलेल्या आहेत, टाकून द्या यू इन ब्रॅकेट डेल झेड बाय डेल यू, डेल झेड बाय डेल यू ची किंमत काय डेल झेड बाय डेल एक्स आणि डेल एक्स अपॉन डेल यू ची किंमत काय 1, प्लस इथे किंमत काय डेल झेड बाय डेल वाय आणि वाय यू ची किंमत दिलेली आहे, वाय यू ची किंमत काय आहे वाय यू ची किंमत व्ही. ओके ओके, प्लस व्ही इन ब्रॅकेट डेल झेड बाय डेल व्ही ची किंमत काढा, ही म्हणजे काय येणार डेल झेड बाय डेल एक्स याची किंमत काय 1 प्लस डेल झेड बाय डेल वाय आणि डेल वाय बाय डेल व्ही ची किंमत काय यू. चालते, एक काम करा यू ना मल्टिप्लाय करा, काय येणार यू न मल्टिप्लाय केल्यावर काय येणार यू डेल झेड बाय डेल एक्स प्लस यू व्ही डेल झेड बाय डेल वाय, चालते, प्लस व्ही डेल झेड बाय डेल एक्स मल्टिप्लाय करायला मिळत ना, प्लस यू व्ही डेल झेड बाय डेल वाय. आता बघा आपल्याला काय पाहिजे एक्स वाय, एकच एक्स वाय पाहिजे, एकच डेल झेड बाय डेल एक्स आणि एकच डेल झेड बाय डेल वाय पाहिजे. मग हे काय करा कॉमन घ्यायच्यातून, जर कॉमन घेतला डेल झेड बाय डेल एक्स आतनी काय होईल यू प्लस व्ही डेल झेड बाय डेल एक्स. सिमिलरली डेल झेड बाय डेल वाय कॉमन घ्या, डेल झेड बाय डेल वाय जर कॉमन घेतला मी आतनी काय राहील यू व्ही आणि यू व्ही म्हणजे 2 यू व्ही. चालते. आता बघा आपल्याला गणितात काय पाहिजे, याच्या आधी एक्स पाहिजे, याच्या आधी वाय पाहिजे, म्हणजे याचा अर्थ 100% यू प्लस व्ही ची किंमत काय आहे का, यू प्लस व्ही ची किंमत एक्स, मग एक्स डेल झेड बाय डेल एक्स आणि यू व्ही ची किंमत आहे का यू व्ही ची किंमत वाय, वाय डेल झेड बाय डेल वाय. आलं का बघा हेच प्रूफ. या गणितात लाजच नाही भाई, एवढा गणित सोप्या गणिताचे मार्क गेले असतील तर समजून जायचं आपलं काहीच करणं नाही. ओके, हे तर पहिलं इयर आहे, अजून 7 सेमिस्टर राहील तुमच्याजवळ. चालते, चलो आणि लास्ट गणित, आता लास्ट 2 गणित राहिले. व्हिडिओ बघू द्या मला किती मिनिटाचा झाला, एकदा 49 मिनिटाचा झाला व्हिडिओ. चलो चला, इफ x इज इक्वल टू यू प्लस व्ही प्लस डब्ल्यू
वाय बरोबर यू व्ही प्लस व्ही डब्ल्यू प्लस डब्ल्यू यू z is equal to u v w and f is a function of x y z. बर शो दॅट पेपर झालेलं गणित आहे पण शो दॅट u डेल एफ अपॉन डेल u प्लस v डेल एफ अपॉन डेल v प्लस w डेल एफ अपॉन डेल w इज इक्वल टू x डेल एफ अपॉन डेल x प्लस 2y डेल एफ अपॉन डेल y आणि 3z डेल एफ अपॉन डेल z. ओके, हे गणित 4 मार्क्ससाठी जर असलं तर येण्याचे चान्सेस कमी आहे, पण पेपरात जर 5 मार्काचा प्रश्न विचारला तर हे गणित एनपी 5 मार्क्ससाठी चालते. लक्ष द्या. चलो वही फिर से काय केलं एफ इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय झेड कॉमा कॉमा कॉमा, म्हणजे आपल्याला थेरोटिकल कंडिशन दिली. मॅथमॅटिकल कसं लिहिता येईल आपल्याला, झेड इज अ फंक्शन ऑफ एक्स कॉमा वाय कॉमा झेड. दिस इज द क्लू अँड इट इज व्हेरी 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 मोस्ट इम्पॉर्टंट. चालते. देन हा म्हणजे कोण ऍडजस्ट करायचं दादा आपल्याला, एक्स वाय झेड ऍडजस्ट करायचे. मग एक्स वाय झेड कुठे ऍडजस्ट करायचे, अशी साईड पहा ज्या डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्स वाय झेड नसले पाहिजे. दिस इज द साइड ऑफ LHS, म्हणजे LHS कन्सिडर करा. LHS काय, यू डेल एफ अपॉन डेल यू प्लस व्ही डेल एफ अपॉन डेल व्ही प्लस डब्ल्यू डेल एफ अपॉन डेल डब्ल्यू. दिस इज इक्वेशन नंबर 1. चालते. मग काढा किमती. मग डेल एफ अपॉन डेल यू काढायचं आपल्याला. ओके, एफ हे कोणाचं फंक्शन आहे, एक्स वाय झेडचं, म्हणजे एक्स वाय झेड ऍडजस्ट करायचं. लिहायचं कसं पहा, गॅप देऊन लिहायला. लिहिलं गॅप देऊन. एफ हे पहिल्यांदा काय कोणाचं फंक्शन, एक्स, म्हणजे ते लिहायचं डेल एक्स. आता काहीच नाही, हे जर लिहिलं असं तर प्लस करायचं, जिथे एक्स आहे तिथं वाय टाकायचं, जिथं वाय तिथं झेड टाकायचं. म्हणजे काय येणार, सगळं सारखं, फक्त एक्सच्या जागी वाय. कळलं. आता काय करसाल, जिथे वाय आहे का तिथं टाकसाल झेड. खतम. ओके चालते. चलो इक्वेशन नंबर 2. वाटलंच तर मी काय करतो, इथेच किमती काढून घेतो. कोणाच्या, याच्या, या एक्स यूच्या. चालते. मग बघा एक्स ची किंमत काय दिलेली आहे, यू प्लस व्ही प्लस डब्ल्यू. ओके, वाय ची किंमत काय दिलेली आहे, यू व्ही प्लस व्ही डब्ल्यू प्लस डब्ल्यू यू, आणि झेड ची किंमत काय दिलेली आहे, यू व्ही डब्ल्यू. मग इथं बघा डेल एफ अपॉन डेल एक्स जशीच्या तसा. एक्स ला जर युने डिफरन्शिएट केलं तर व्ही आणि डब्ल्यू 0 होतील. यूचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1 प्लस डेल एफ अपॉन डेल वाय जशी तसा. वायला जर युने केलं, युन, तर इथं काय येणार व्ही, इथं यू नाही म्हणजे काय येणार 0, आणि इथं काय येणार डब्ल्यू प्लस डेल एफ अपॉन डेल झेड जशीच्या तसा. झेडला जर यू न केलं तर यूचं येणार 1, आणि व्ही डब्ल्यू कॉन्स्टंट जशीच्या तशी. चालते. म्हणजे डेल एफ अपॉन डेल यू काय आलं तुमच्या जवळ, डेल एफ अपॉन डेल एक्स प्लस व्ही प्लस डब्ल्यू डेल एफ अपॉन डेल वाय प्लस व्ही डब्ल्यू डेल एफ अपॉन डेल झेड. दिस इज इक्वेशन नंबर ए म्हणतो मी. तुम्ही इक्वेशन काय दिलं तरी चालते. चलो नंतर कोणती किंमत काढायची आपल्याला, नंतर काढायची आपल्याला डेल एफ अपॉन, इथं बघा डेल एफ अपॉन डेल व्ही. काहीच नाही करायचं, फॉर्म्युला कसा लिहिसाल, इथं यू आहे का नाही, यूच्या की फक्त व्ही टाकायचा. म्हणजे काय येणार, डेल एफ अपॉन डेल एक्स अपॉन डेल व्ही प्लस डेल एफ अपॉन डेल वाय अपॉन डेल व्ही प्लस डेल एफ अपॉन डेल झेड आणि डेल झेड अपॉन डेल व्ही. चालते. मग टाका किंमत तिच्यात, डेल एफ अपॉन डेल व्ही. ओके, मग हे डेल एफ अपॉन डेल एक्स जशीच्या तसा. एक्स ला व्ही न करा, एक्स ला जर व्ही न केलं तिथे येणार 1, बाकी हे दोन्ही काय होतील 0, प्लस डेल एफ अपॉन दुसरं काय डेल वाय. डेल एफ अपॉन डेल वाय
वायला व्ही न करा. वायला जर व्ही न केलं, इथं उरला यू आणि इथं उरला व्ही. चालते. सॉरी कशाने करायला आपण व्ही न करायला ना, व्ही न. इथं उरणार डब्ल्यू. सॉरी, इथं उरणार डब्ल्यू प्लस डेल एफ अपॉन डेल झेड. ओके, झेडला कशाने करा, व्ही न करा. व्ही न जर केलं तिथं उरणार यू डब्ल्यू. ओके, तुमच्या लक्षात आलं का? इथं जर व्ही डब्ल्यू आला, इथं पण व्ही प्लस डब्ल्यू यायला, किंवा इथं जर व्ही प्लस डब्ल्यू आला, इथं पण काय आला, व्ही डब्ल्यू यायला. चालते का? इथं वनच यायला. ओके, काय उरलं तुमचं? डेल एफ अपॉन डेल व्ही इज इक्वल टू काय उरलं तुमचं? डेल एफ अपॉन डेल एक्स प्लस यू प्लस व्ही डेल एफ अपॉन डेल वाय, आणि इथं उरलं यू डब्ल्यू डेल एफ अपॉन डेल झेड. दादा तिसरा फॉर्म्युला काय ना, डेल एफ अपॉन, अरे यार, डेल एफ अपॉन डेल डब्ल्यू. ओके, फॉर्म्युला लिहून घ्या. काय येणार फॉर्म्युला? इथं पहा, इथं काय व्ही आहे का नाही, इथं काय डब्ल्यू. व्हीच्या जागी डब्ल्यू टाका, नाही तर यूच्या जागी डब्ल्यू टाका. म्हणजे फॉर्म्युला काय येणार तुमचा सांगा? डेल एफ अपॉन डेल एक्स अपॉन डेल डब्ल्यू प्लस डेल एफ अपॉन डेल वाय बाय डेल डब्ल्यू, आणि तिसरं काय येणार? डेल एफ अपॉन डेल झेड बाय डेल डब्ल्यू. आता म्हणणं काय माहितीये का, तुम्ही दिमाग लढवायच नाही पाहिजे. डेरिव्हेटिव्ह काढायच नाही पाहिजे. तुम्ही का नाही काढायचं उत्तर सांगतो. इकडे बघा. दिस इज इक्वेशन नंबर बी. इथं तुम्ही यू ने डिफरन्शिएट केलं, इकडे कुणीकडेच यू ही नाही आला. पहा, इथं यू ने डिफरन्शिएट केलं, कुठेच यू नाही आला. आणि इथं डिफरन्शिएट कशाने केलं तुम्ही? इथं डिफरन्शिएट कशाने केलं तुम्ही? व्ही न केला. इकडे कुठेच व्ही नाही आला. पहा, आता डिफरन्शिएट कशाने करायला तुम्ही? इथं डब्ल्यू न करायले का नाही? आणि इथं पहिली टर्म जशा तशी राहिली, दोन्हीकडे पहिली टर्म जशी तशी राहिली, म्हणजे इथं पण पहिली टर्म जशा तशी येणार का नाही? डेरिव्हेटिव्ह काढूच नका तुम्ही. प्लस व्ही डब्ल्यू न केल्यावर इकडे डब्ल्यू आला पाहिजे, म्हणजे इथं ऍडिशन, इथं पण ऍडिशन येणार. कोणाची? यू आणि व्ही ची. डब्ल्यू येणारच नाही. इथं काय येणार? डेल झेड बाय डेल वाय जशी तसा. प्लस इथं बघा, आता इथे यू व्ही आली का नाही, इथे यू चा गुणाकार घ्यायचा. जसं इथे यू प्लस डब्ल्यू चा गुणाकार होता, इथं काय येणार? इथं काय येणार? डेल एफ अपॉन डेल वाय, आणि इथं काय येणार? डेल एफ अपॉन डेल झेड. दिस इज द इक्वेशन नंबर सी. चालते. या सगळ्या किमती भाऊ इक्वेशन 1 मध्ये टाका. कशामध्ये टाका? इक्वेशन 1 मध्ये टाका. 1 मध्ये टाकायतानी चला काढल्या. मग इक्वेशन 1 मध्ये मी टाकायला होता. इक्वेशन 1 इम्प्लाइज यू डेल एफ अपॉन डेल यू ची किंमत आताच काढली होती. काय आली ती किंमत? इथे मोडली मी, पण मला पाठ येता. डेल एफ अपॉन डेल एक्स प्लस यू मध्ये यू येणारच नाही, म्हणजे काय येणार? व्ही प्लस डब्ल्यू डेल एफ अपॉन डेल वाय, इथं व्ही डब्ल्यू डेल एफ अपॉन डेल झेड. चालते. प्लस व्ही इन ब्रॅकेट डेल एफ अपॉन डेल व्ही ची किंमत हीच आहे. पहा काय? डेल एफ अपॉन डेल एक्स प्लस यू प्लस डब्ल्यू डेल एफ अपॉन डेल वाय, आणि या दोघांचा गुणाकार यू डब्ल्यू चा डेल एफ अपॉन डेल झेड. नंतर काय येणार? डब्ल्यू इन ब्रॅकेट तेच येणार. पाहायची गरजच नाही, मी तर पाहतच नाही फॉर्म्युला. डब्ल्यू ने केल्यावर काय येणार? डब्ल्यू ने केल्यावर डब्ल्यू येणारच नाही याच्यात, म्हणजे यू आणि व्ही येणार. डेल एफ अपॉन डेल वाय, आणि तो दोघांचा गुणाकार. बघा खोटं वाटत असेल तर. कळलं? मग आता आपल्याला काय करायचं? सॉल्व करायचं. चलो 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 चलो. LHS इथे यू न मल्टिप्लाय करून टाका सगळीकडे, किंवा एक मल्टिप्लाय केल्यापेक्षा पाहिजे. जेव्हा तुम्ही इथं मल्टिप्लाय करसाल तेव्हा इथं डेल एफ अपॉन डेल एक्स, डेल एफ अपॉन डेल एक्स, डेल एफ अपॉन डेल एक्स कॉमन येणार. मी आधीच कॉमन घेतो, म्हणजे तिघांची ऍडिशन येणार. यू व्ही डब्ल्यू, यू प्लस व्ही प्लस डब्ल्यू, आणि कॉमन काय येणार? डेल एफ अपॉन डेल एक्स. नंतर इथं जर यू न मल्टिप्लाय केला तर यू व्ही डब्ल्यू, यू व्ही डब्ल्यू, यू व्ही डब्ल्यू. चालते. मग इथून कॉमन काय येणार? डेल एफ अपॉन डेल वाय. जर मी इथून ऑलरेडी डेल एफ अपॉन डेल वाय कॉमन घेतला तर आतनी काय उरेल बघा? यू न मल्टिप्लाय करा. यू व्ही प्लस यू डब्ल्यू
इथे काय ना व्ही यू म्हणजेच काय यू व्ही प्लस व्ही डब्ल्यू, आणि इथं काय येणार डब्ल्यू न मल्टिप्लाय तेच येणार यू डब्ल्यू प्लस यू व्ही. चालते. प्लस तिसरं कॉमन काय येणार, जेव्हा तुम्ही इथं यू न मल्टिप्लाय कराल तर युव्ही डब्ल्यू युव्ही डब्ल्यू युव्ही डब्ल्यू म्हणजे काय येणार किती यू डब्ल्यू 3, 1 2 3 प्लस 3 यू व्ही डब्ल्यू, आणि कॉमन काय घेतलं तुम्ही डेल एफ अपॉन डेल झेड. कॅल्क्युलेशन आहे रे बाबा. चलो आपलं उत्तर आणायचं काय बा, डेल एफ अपॉन डेल एक्सच्या आधी एक्स आणायचा, नंतर 2y नंतर 3z. ही किंमत बघा वर गणितात कशाची दिलेली आहे एक्सची, म्हणून एक्स डेल एफ अपॉन डेल एक्स. ओके इथं बघा आता डेल एफ अपॉन डेल वाय. एक युव्ही 2 युव्ही यू डब्ल्यू 2 यू डब्ल्यू व्ही डब्ल्यू 2 व्ही डब्ल्यू. ओके आणि 3 यू व्ही डब्ल्यू ची किंमत काय दिलेली तिथं झेड डेल एफ अपॉन डेल झेड. चालते. आता बघा इथून जर मी सगळं 2 2 2 कॉमन काढला हे बाहेर येईल, आणि ही किंमत बघा बरं कोणाची, हे का वायची, म्हणजे काय येणार नेक्स्ट स्टेप मध्ये एक्स डेल एफ अपॉन डेल एक्स प्लस 2y डेल एफ अपॉन डेल वाय, आणि हे 3z डेल एफ अपॉन डेल झेड. हेच प्रूफ. हे गणित 4 मार्क्ससाठी जर असेल तर येणार नाही, 5 मार्कासाठी चान्सेस आहेत गणिताचे. चालते. चलो नेक्स्ट. ऐसी हर कोई मुझको चाहे मिलना अकेला. हे पण गणित पेपरात आलेला झाले. शेवटचे 2 गणित झेड इज इक्वल टू एफ ऑफ यू व्ही अँड यू बरोबर एक्स कॉस थिटा मायनस वाय साइन थिटा अँड व्ही बरोबर एक्स साइन थिटा प्लस y cos theta. show that x del z by del x, y del z by del y is equal to u del z by del u plus v del z by del v. ओके चलो मोस्ट टाइम गणित पेपरात आलेले गणित घ्यायला मी सगळे, आणि याच्यापैकीच येणार. चालते. काय क्ल्यू दिलेलं आहे, क्ल्यू दिलेलं आहे कोणती साईड दिसाल युव्ही, जिथे युव्ही नाही ती साईड घ्या. कोणती साईड दिसाल युव्ही म्हणजे एलएचएस. इकडे डेरिव्हेटिव्ह मध्ये कुठेच युव्ही नाहीत, म्हणजे कोणती साईड घ्यायची याची एलएचएस. एलएचएस बरोबर काय येणार एक्स डेल झेड बाय डेल एक्स प्लस वाय डेल झेड बाय डेल वाय. दिस इज इक्वेशन नंबर 1. मग चला लिहा फॉर्म्युला. फॉर्म्युला काय येणार आपला डेल झेड अपॉन डेल एक्स. ओके चालते. मग यात काय ऍडजस्ट करायचं आपल्याला, झेड कोणाच फंक्शन आहे युव्हीचं, म्हणजे युव्ही ऍडजस्ट करायचा. पहिल्यांदा कोण ऍडजस्ट करायचा यू, मग याला थोडं गॅप देऊन लिहा, याला गॅप देऊन मग पहिल्यांदा यू ऍडजस्ट करायचा. ही जर स्टेप ज्याला जमली त्याला पुढचं सगळं जमते. जिथं यू आहे तिथं तर व्ही टाका फक्त, कारण यू नंतर व्ही आहे ना. म्हणजे डेल झेड बाय डेल व्ही डेल व्ही बाय डेल एक्स. चालते. चलो मग डेल झेड बाय डेल एक्स चला काढा. डेल झेड बाय डेल यू, यू ला कशाने डिफरन्शिएट करा एक्स न. यू ला जर मी एक्स ने डिफरन्शिएट केलं ते कॉस थिटा बाहेर येईल. ओके आणि एक्सचा डोड काय येणार 1, आणि इकडे तर कुठे एक्स नाहीच म्हणजे 0 येणार. चालते. प्लस डेल झेड बाय डेल व्ही, व्ही ला जर एक्स ने डिफरन्शिएट केलं तर याचं डेरिव्हेटिव्ह 0 होणार आणि एक्सचा 1 येणार. इथं उरला काय फक्त तुमचा साइन थिटा. चालते. दिस इज इक्वेशन नंबर 2. दुसरी किंमत कोणती काढायची आपल्याला, डेल झेड बाय डेल वाय. डेल झेड बाय डेल वाय मग काय करा, फॉर्म्युला कसा लिहाल, जिथे एक्स आहे का तिथं वाय टाका, एक्सच्या ठिकाणी वाय टाका. म्हणजे काय येणार डेल झेड बाय डेल यू बाय डेल वाय. इथं काय येणार डेल झेड बाय डेल व्ही आणि डेल व्ही बाय डेल वाय. मग सेम चालू द्या कुठं ना डेल झेड बाय डेल वाय. डेल झेड बाय डेल यू जसे तसा. यू ला कशाने डिफरन्शिएट करायचं वाय न. जर यू ला वाय ने केलं तर हे दोघं काय होतील 0 होतील. इथं काय उरेल फक्त मायनस साइन थिटा.
प्लस डेल झेड बाय डेल व्ही. आता व्हीला कशाने करायचं दादा? वायने करायचं. जर व्हीला वायने करायचं, इथं वाय नाही म्हणजे कॉन्स्टंट, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि वायचा डेरिव्हेटिव्ह 1 येणार. उरला काय तर कॉस थिटा. दिस इक्वेशन नंबर 3. ही किंमत भेटली इक्वेशन 1 मध्ये टाकून द्या. मग इक्वेशन 1 इम्प्लाइज चालते काय येणार? LHS बरोबर एक्स. डेल झेड बाय डेल एक्स ची किंमत काय आली? ही काय? कॉस थिटा डेल झेड बाय डेल यू प्लस साइन थिटा डेल झेड बाय डेल व्ही. ओके, प्लस वाय इन ब्रॅकेट. डेल झेड बाय डेल वाय ची किंमत काय आली? डेल झेड बाय डेल वाय ची ही किंमत काय? मायनस साइन थिटा डेल झेड बाय डेल यू प्लस कॉस थिटा डेल झेड बाय डेल व्ही. एकच काम आहे, कॅल्क्युलेशन करा. इथं एक्स न सगळीकडे मल्टिप्लाय करा आणि इथं वाय न मल्टिप्लाय करा सगळीकडे. चालते. व्हॉट वी गेट? एक्स कॉस थिटा डेल झेड बाय डेल यू प्लस एक्स साइन थिटा डेल झेड बाय डेल व्ही. इथं काय येणार? प्लस मायनस मायनस सॉरी मायनस वाय साइन थिटा डेल झेड बाय डेल यू. इथं काय येणार? प्लस वाय कॉस थिटा डेल झेड बाय डेल व्ही. आता बघा आपल्याला आणायचं काय म्हणतात? एकच डेल झेड बाय डेल यू आणायचा, एकच डेल झेड बाय डेल व्ही आणायचा. मग हे आणि हे कार्यकर्ता कॉमन येईल. उरलं काय कॉमन घेतल्यावर एक कॉस थिटा आणि मायनस वाय साइन थिटा आणि बाहेर करायला दादा डेल झेड बाय डेल यू प्लस. सिमिलरली या दोघात काय कॉमन येईल? डेल झेड बाय डेल यू कॉमन येईल. आतनी करायला एक्स साइन थिटा प्लस वाय कॉस थिटा. इथं काय येणार? डेल झेड बाय डेल व्ही. दादा मला सांगा बरं ही किंमत कोणाची दिलेली असेल बघा इक्वेशन मध्ये आहे का? एक्स कॉस थिटा मायनस वाय साइन थिटा बरोबर यू. मग यू डेल झेड बाय डेल यू प्लस ही किंमत बघा बरं इक्वेशन मध्ये कोणाची दिलेली? व्ही ची. व्ही डेल झेड बाय डेल व्ही. आलं का बघा? तेच हेन्स प्रूफ पेपरात आलेलं का नाही ते? चालते. चलो नेक्स्ट. If z is equal to f of xy, where x is equal to e चा power u plus e चा power minus v and y is equal to e चा power minus u minus e चा power v. Prove that del z by del u minus del z by del v is equal to x del z by del x minus y del z by del y. चलो काय केलं दिलेलं आहे आता तर पाठ झालंच असेल. कॉमा पाहायचा कॉमा इथं एक्स वाय दिलेलं आहे म्हणजे एक्स वाय ऍडजस्ट करायचं. एक्स वाय कुठे ऍडजस्ट करायचं? जिथे एक्स वाय नाही म्हणजे कोणती साईड मध्ये नाही. इथं डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्स वाय म्हणजे इथे ऍडजस्ट करता येणार नाही. आपल्याला एलएचएस मध्ये ऍडजस्ट करावं लागेल. मग कन्सिडर एलएचएस. आन्सर मध्ये काय म्हणसाल? कन्सिडर एलएचएस. काय येणार एलएचएस? डेल झेड बाय डेल यू मायनस डेल झेड बाय डेल व्ही. दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके. मग फॉर्म्युला डेल झेड बाय डेल यू चा आणि डेल झेड बाय डेल यू चा. तर डेल झेड बाय डेल यू साठी काय करायचं? पहिल्यांदा डेल झेड आणि गॅप देऊन लिहायचा. आता बघा झेड हे कोणाचं फंक्शन आहे? एक्स वायचं म्हणजे एक्स वाय ऍडजस्ट करायचं आपल्याला. एक्स हे एक्स. आता एक्स जर कळला असेल जिथे एक्स आहे तिथे वाय टाका. काय येणार? डेल झेड बाय डेल वाय आणि डेल वाय बाय डेल यू. चालते. अर्धा मार्क. एक काम करा ना किमती काढून घ्या. ओके. मग बघा डेल झेड बाय डेल एक्स जसे तसा
एक्सला युनं डिफरन्शिएट करा, युनं. आता युनं जर केलं हे 0 होईल का नाही, म्हणजे इथं काय आलं तुमचं ईच असते. ई हे एकमेव असं फंक्शन आहे ज्याचं डेरिव्हेटिव्ह तेच असते. इट्स ओके. चला नंतर प्लस डेल झेड बाय डेल वाय. कधी तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला असं फंक्शन सांगा ज्याचं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह तेच राहते, तर ते e टू पॉवर x आहे. ओके, e टू पॉवर x असं फंक्शन आहे की त्याचं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह तेच राहते. चालतंय. वायला यू न करा. आता वायला जर यू न करायचं तर हे व्ही 0 होईल का नाही, आणि e टू पॉवर मायनस यूचं मायनस e टू पॉवर यू, मायनस e टू पॉवर मायनस यू, म्हणजे काय येणार तुमचं, हे झालं इक्वेशन नंबर 2. मग सिमिलरली कोणता फॉर्म्युला काढा, डेल झेड बाय डेल व्ही. काहीच नाही, जिथे यू आहे तिथे व्ही टाकायचा. मग डेल झेड बाय डेल व्ही तर काय येणार, डेल झेड बाय डेल एक्स बाय डेल व्ही प्लस डेल झेड बाय डेल वाय आणि डेल वाय बाय डेल व्ही. मग तेच कुठं नाही करायचं आपल्याला, काय कुठं नाही करायचा, डेल झेड बाय डेल एक्स जशीच्या तसा. एक्सला व्हीनं डिफरन्शिएट करायचं. एक्सला व्हीनं जर व्हीनं केलं हे 0 होईल, बिकॉज यू कॉन्स्टंट राहील, आणि e टू पॉवर मायनस व्हीचं मायनस e टू पॉवर मायनस व्ही प्लस डेल झेड बाय डेल वाय. वायला व्हीनं करा. आता वायला जर व्हीनं केलं हे 0 होईल, आणि मायनसचं काय येईल, मायनस e टू पॉवर व्ही. इक्वेशन नंबर 3. मग या दोन्ही किमती इक्वेशन 1 मध्ये टाकून द्या. झालं. 1 इम्प्लाइज LHS काय, डेल झेड बाय डेल यू मायनस डेल झेड बाय डेल व्ही. मग सांगा डेल झेड बाय डेल यू ची किंमत सांगा. डेल झेड बाय डेल यू ची काय, e टू पॉवर यू डेल झेड बाय डेल एक्स प्लस मायनस मायनस e टू पॉवर मायनस यू डेल झेड बाय डेल वाय. चालते. मायनस डेल झेड बाय डेल व्ही ची किंमत टाका. काय, मायनस प्लस मायनस मायनस e टू पॉवर मायनस व्ही डेल झेड बाय डेल एक्स. ओके, आणि इथं काय येणार, मायनस प्लस मायनस मायनस e टू पॉवर व्ही डेल झेड बाय डेल वाय. ओके, मायनस ना मल्टिप्लाय करून टाका. काय येणार, e टू पॉवर यू डेल झेड बाय डेल यू मायनस e टू पॉवर मायनस यू डेल झेड बाय डेल वाय मायनस मायनस प्लस e टू पॉवर मायनस व्ही डेल झेड बाय डेल एक्स मायनस मायनस अगेन प्लस ईचा पॉवर व्ही डेल झेड बाय डेल वाय. आता बघा, आता आणायचं का आपल्याला, एकच डेल झेड बाय डेल एक्स एकच डेल झेड बाय डेल वाय, म्हणजे असा अर्थ इथं 2 आले, म्हणजे एकच कार्य करता दोन्ही टीम मध्ये खेळायला दिसतो कॉमन, म्हणजेच कच्चा निंबू. मग या कच्चा निंबू बाहेर काढा भाई. कच्चा निंबू बाहेर काढा, हरसाल तुम्ही तिच्याशिवाय, नाही काढलं हरसाल. हे जर कॉमन काढलं याच्यातून तर उरलं काय, ईचा पॉवर यू प्लस ईचा पॉवर मायनस व्ही. सिमिलरली आता इथे डेल झेड बाय डेल वाय पाहिजे, इथून पण काय करा, डेल झेड बाय डेल वाय कॉमन काढला. जर कॉमन काढला डेल झेड बाय डेल वाय तर काय येणार, प्लस डेल झेड बाय डेल वाय जर कॉमन काढला तर आतनी करायला मायनस ईचा पॉवर मायनस यू प्लस ईचा पॉवर व्ही. आता बघा दादा, याच्या आधी आपल्याला एक्स वाय पाहिजेत. ही किंमत बघावर कोणाची आहे का, एक्स ची, म्हणजे इथे मी टाकू शकतो एक्स डेल झेड बाय डेल एक्स. पण या दोघांच्या मधात पहा, डेल झेड बाय डेल वायच्या आधी मला मायनस पाहिजे. काय पाहिजे, मायनस पाहिजे. ओके, बिकॉज किंवा दुसरं बघा, ही किंमत कोणाची आहे का, वायची, नाही वायची. ईचा पॉवर मायनस यू ला इथं प्लस पाहिजे, इथं काय मायनस आहे काय नाही, याचा अर्थ मायनस बाहेर काढा. किंवा इथं क्लू दिलेलं आहे, डेल झेड बाय डेल वायच्या आधी काय पाहिजे, मायनस पाहिजे, ते मायनस बाहेर काढा. मग मायनस जर बाहेर काढला तर आतने उरलं काय बघा बरं, ईचा पॉवर मायनस यू मायनस ईचा पॉवर व्ही. आणि ही किंमत बघा बरं कोणाची आली का, वायची. म्हणजे काय, एक्स डेल झेड बाय डेल एक्स मायनस वाय डेल झेड बाय डेल वाय. आलं का बघा, तेच. नाही जरी आलं तरी तेच लिहून ठेवायचं. हेन्स प्रूफ. अशा प्रकारे 17 गणित झाले असतील, याच्या बाहेरचं गणित येणार नाही, एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो. चालते. तरी एखादं बघू द्या मला, उरलं का एखादं, जर उरलं असेल तुम्हाला होमवर्क देतो, तेवढं करून घ्यायचं. हे गणित तुम्ही करून बघसाल. एक गणित सांगतो मी तुम्हाला, हे तुम्ही येणार नाही पेपरात पण ट्राय करून बघा. हे गणित बघा फक्त एवढं. कोणतं, z इज इक्वल टू एफ ऑफ यू व्ही
वेयर u इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 2xy मायनस वाय स्क्वेअर आणि v बरोबर y. शो दॅट x प्लस y डेल z बाय डेल x x मायनस y डेल z बाय डेल y इज इक्वल टू x मायनस y डेल z बाय डेल v. काय क्लू दिलेलं आहे? z इज इक्वल टू uv. uv ऍडजस्ट करायचा. कुठं ऍडजस्ट करायचा? जिथं नाही तिथं. मग इथं तुम्हाला uv दिसत नाही म्हणून LHS घ्यायची आणि डेल z बाय डेल x चा फॉर्म्युला लावायचा. डेल z बाय डेल y चा लावा, तीच येणार. चालते. ओके. ओके बस एवढं गंत करायच्या बाहेर जाणार नाही. ओके चलो टाटा बाय बाय. ओके गॉट इट. बस इतना भी क्या तो सफिशिएंट है. ओके चलो.